क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यातील आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक समाजसेवक यांनी विविध समस्या व गावागावातील अडीअडचणी घेऊन दळवट येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार यांची भेट घेतली। या भेटीत महाराष्ट्र राज्यातील 13 जिल्ह्यातील 17 संवर्गातील पैसा भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी, पश्चिम पट्ट्यामध्ये मानव विकास अंतर्गत गाड्याची मागणी, आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहातील विविध समस्या, कळवण उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर नेहमीच चालू राहण्यासाठी, तालुक्यात रोजगार निर्मिती होण्यासाठी, शासनाने राबवलेल्या योजना गावागावात पोहोचवण्यासाठी सामाजिक संघटना यांची मदत घ्यावी यासाठी व तालुक्यातील विविध प्रश्नांवर तसेच जागतिक आदिवासी दिन हा प्रत्येक ग्रामपंचायतीवर साजरा करण्यात यावा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी कळवण तालुक्यातील विविध संघटना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। माजी अध्यक्षा जयश्रीताई यांनी सर्व तरुणांचे प्रश्न समस्या जाणून घेतल्या। त्या सर्व समस्या लवकर दूर करण्यात येतील असं आश्वासन देत काही छोटे मोठे प्रश्न संबंधित अधिकारी यांना फोन करून लगेच सोडवले। जयश्रीताई बोलत असताना त्यांनी युवक वर्गांचं कौतुक केले व युवकांना व्यसनाधीन होऊ नये तसेच कोणतेही आजार अंगावर काढू नये, अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा तसेच शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आपापल्या गावात कार्य करावे असे सांगितले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी पुंजाराम खांडवी, पुनत खोरे, कळवण। साठी उपस्थित असलेले आताच त्यांनी खूप चांगले मुद्दे मांडले। आमचे सुदाम भाऊ, आपले ज्येष्ठ पाडण्याचे आमचे मुंडे, आमचे सगळे टीम पाडण्याची जुनी मंडळी, या ठिकाणी आमचा गायकवाड भाऊ, रघुनाथ महाजन, सुपल्याचा सरपंच, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आणि संघटनेचे तुम्ही सर्वच तरुणांना खरं तर त्याच्यामध्ये सामील व्हा। म्हणजे तो आवडायला करायचा असं त्यांचं चाललं आहे। तुम्ही जर त्याच्यामध्ये सामील झाला, तुम्ही काही तुमचे विचार त्यांना सांगा, कारण त्या संघटनांनी पण आम्हाला एक असं सांगितलं तर आपण एक आवडायला कार्यक्रम करणार आहे। तुमचं त्याच्यामध्ये काय मत आहे तुम्ही त्यांच्याशी बोला जाऊन, आणि तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने काही कार्यक्रम करायचे असतील तर नक्कीच या ठिकाणी आमची फुल नाही तर फुलाची पाठी त्या मनामध्ये काय आहे हे जेव्हा आम्हाला कळेल तेव्हाच कुठेतरी आपल्याला मार्ग काढता येईल। याच्यासाठी हा संवाद फार गरजेचा होता आणि बऱ्याच दिवसापासून संघटना ही काम करते आपल्या तालुक्यामध्ये। खरं तर प्रत्येक संघटना असते। आज तुम्ही बघितलं एखाद्या समाजाची संघटना असणं म्हणजे त्या समाजाचं एक कुठेतरी आरसा आमच्यासारख्यांना दाखवणं हे असतं आणि त्याच्यामध्ये आपलं खरं प्रतिबिंब दिसतं असं मला वाटतं। ही जी तरुण पिढी, मला यांना सांगावंसं वाटतं, हे सांगणं गरजेचं आहे। म्हणजे त्याच्यामुळे आज आपल्याला जे लाभ मिळतात, नाही तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आदिवासी विकासच्या योजना राहू द्या, शिक्षक भरती राहू द्या, वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या भरत्या राहू द्या, आपल्याला प्रत्येक वेळी अर्ज देऊन नंदुरबारला जावं लागतं असतं। हे जे पुण्याचं काम केलं आहे ते कैलास एटी पवार साहेबांनी केलं। याच्यानंतर पैसा कायदा जो आहे, पैसा भरतीचा हा बरेच मुद्दे तुम्ही भाऊंच्या माध्यमातून किंवा काय त्यांच्याकडे मांडलेले आहेत। भाऊंनी याच्यासाठी तुम्हाला वेळ पण दिलेला आहे, नितीन भाऊंनी, आणि या ठिकाणी त्यांनी बरेच मार्ग या ठिकाणी काढले। माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा एक भरती होती, मला वाटतं मध्ये कुठली भरती झाली होती, आदिवासी विकास विभागाकडूनच भरती होती। मग मी तुम्हाला हे सांगते की आपले तरुण पोरं कुठे चुकतात, तुमच्या चुका काढायच्या अशा नाही, तुम्ही बरोबर मुद्दे मांडले आहात, पण काय होतं की आपला तरुण मुलगा जेव्हा शहरात जातो ना एखाद्या ठिकाणी घाबरून जातो तो, आणि एखादा फॉर्म भरायला लागून घाबरून केलेलं आहे। आम्ही प्रत्येक वेळी गावात जातो। भाऊ 20 वर्षापासून राजकारणात आहे, पंचायत समितीपासून ते काम करत आहे, पंचायत समितीचे सभापती होते, मी जिल्हा परिषदला निवडून आले, मी अध्यक्ष झाले होते, मी त्या माध्यमातून काम करत आले आणि लोकांशी एक जे काही कामं असतील, विकासाची कामं, समाजासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतील ते निर्णय घेण्याचं काम कुठेतरी आम्ही या 20 वर्षात केलं। मी सांगते की जेव्हा दादांना आदिवासी विकास मंत्रीपद मिळालं तेव्हा दादांनी आदिवासी विकास खातं जे आहे तिथून आपल्याला आदिवासी विकासचं ऑफिस या कळवणला आणलेलं आहे। मी तर पूर्ण जावं लागायचं। तुमच्या वडिलांना विचारा, पूर्वी टाकली जर काढायचं असतं तर नंदुरबारला जावं लागायचं, म्हणजे नंदुरबारलाच एक ऑफिस होतं, ते आज कुठे आणलं, कळवणमध्ये आणलं, नाशिकमध्ये आलं,
आणि तेव्हा ती निर्मिती झाली आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये. एक चांगलं कुठेतरी समाजाला दिशा द्यायचं काम केलेलं आहे आणि भाऊंची खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करावं अशी तुमची मनापासून तयारी तुम्ही या ठिकाणी दाखवलेली. आजच्या या बैठकीतून मला हे जाणवलं. आत्ता ज्यांनी प्रत्येकाने त्यांचं मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी. मला सांगितलं आता गायकवाडने पण सांगितलं, काय तुझं नाव काय गायकवाड म्हणून, सोनू भाऊने पण सांगितलं, सुदामने भाऊने पण सांगितलं की खरोखर इथे व्यासपीठावरती तरुणांशी संवाद साधायचा. कारण पिढी येत असते, जात असते आणि विचार बदलत असतात आणि आपण जुन्या लोकांचे विचार घेऊनच पुढे जात असतो आणि त्याच्यातून आपली नवीन पिढी जी तयार होते ते त्यांचे विचार मांडून कुठेतरी आपल्या समाजाचा आणि गावाचा विकास घडवून आणत असतो. त्याच्यासाठी खरोखर सुदाम भाऊ, गायकवाड, तुम्ही सगळ्यांनी मित्र या ठिकाणी ताईने एक दिवशी असा सहज विषय घेतला. आपण सर्वांसोबत चर्चा करतो प्रत्येक गावात भाऊंच्या ताईंच्या माध्यमातून जे त्यांच्या परीने आपण सर्वही पाहत आहोत की विकास कामं झाले. संकटकाळी एखाद्याला दवाखान्यात अडचण आली तरी पण ताई आणि भाऊ ऋषीदादा असतील तळमळीने आतापर्यंत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.